तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत का आपल्याला 21 दिवस तारक मंत्राचं पठण कसं करायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या काही अडचणी, संकट निश्चितच स्वामी महाराज दूर करतील. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. तारक मंत्र म्हटलं म्हणजे सुरुवातीला आपल्याला आठवतं का निशंक हो, निर्भय हो म्हणणारी प्रचंड स्वामी बळ पाठीशिरी, अतर्क्य अवधूत ही स्वर्णगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतिशय सुंदर, प्रत्येक स्वामी भक्तांच्या आवडतीचा आहे तो म्हणजे तारक मंत्र. मित्र सकाळी सकाळी उठल्या छान असा मोबाईलवर तारक मंत्र लावत चहा, इतर छोटे मोठे काम असतात ते आवरून घेत असते. त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायला काही नियम अटी लागत नाही, पण तुम्हाला माहित आहे का, हेच तारक मंत्र जर पठण करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, त्रास, मानसिक विचार, आजारपण बाहेर काढू शकता. तर ते कसं, तर आजचा ब्लॉग मात्र त्याच्यासाठीच आहे. बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं का आम्ही तारक मंत्र पठण कसं करायचं, किंवा संपूर्ण 21 दिवसाच्या सेवेमध्ये आम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सेवा पठण म्हणजे शक्य झाली नाही, तर आम्हाला किंवा काही लोकांना शक्य होईल किंवा काही लोकांना शक्य होणार नाही, मग आम्ही तारक मंत्राची सेवा कशी करावी. तर बघा, तुम्हाला माहित असेल का तारक मंत्र म्हणजेच काय, तर महाराजांनी आपल्यासाठी खूप मोठं शस्त्र दिलेलं आहे, ते म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र आजारपणात, जर ज्यांना आजार आहे, आजारातून जात आहे, संकटातून जात आहे, मन त्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना, एका जागी त्यांचं मन नाही आहे, किंवा त्यांची मानसिकता स्थिर नाही आहे, ती चंचल मनाची, अविचल मनाची, त्यांच्यासाठी हा तारक मंत्र. किंवा आपल्याला काहीतरी त्रास, संकट आहे आणि थोडासा आपल्याला धीर मिळावा आपला मार्ग लागण्यापर्यंत, त्यासाठी हा तारक मंत्र महाराजांनी बनवलेला आहे. आजारातून जात आहे, संकटातून जात आहे, त्यांना तारण्यासाठी महाराजांनी आपल्याला सुंदर असा तारक मंत्र दिला आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, संकट, त्रास, वेदना या सगळ्यांतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तारक मंत्र एक शस्त्र म्हणून काम करत असतं. कधी कधी काय होतं, आयुष्यात इतकं दुःख आलेलं असतं, इतके विचार आपल्या डोक्यात सतत सुरू असतात का खरंच आपलं मन लागत नाही, किंवा आपलं मन होत नाही का आपण देवाजवळ बसावं, पारायण करावं आणि नामजप करावं, किंवा स्तोत्र मंत्रांचं सेवा कराव्या. अशा वेळेस मनाशी गप्पा मारायच्या आहेत काय, किंवा जेव्हा आपले लहान मुलं असतात त्यांना आपण खूप काही गोष्टी समजावून सांगत असतो की नाही, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही आणि आपलं सुद्धा एक ना एक दिवस चांगलंच होणार आहे. आपल्याला कळतंय, पण आपल्याला मनाला कोण समजून सांगणार. आपल्यावर आलेली वेळ प्रचंड वाईट आहे, ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे निश्चितच, कारण कोणाचीही वेळ एकाच ठिकाणी थांबत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या तरी आपल्या मनाला कोण समजावून सांगणार. आपल्या मनाला भक्कम करण्यासाठी, आपल्या मनातले आजूबाजूचे विचार काढून टाकण्यासाठी, आपल्या मनावरची धूळ मिटवण्यासाठी तारक मंत्र खूप सुंदर पद्धतीने आपल्या मनावर काम करत असतं. किंवा एखाद्याचं बाळ हट्टी असेल, सतत घरात वादविवाद चालू असतील, तर तारक मंत्राची सेवा तुम्हाला यातून निश्चितच बाहेर काढू शकते. जर तुम्ही श्रद्धेने सेवा केली तर खरं तर सेवा आपल्यासाठी ही करायची आहे. मन इतकं चलबिचल होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, त्रास आहेत, वेदना आहेतच, पण त्या दुःखांना धरूनही आपल्याला जगायचं आहे. दुःखांना सोडून का किंवा धरून आपल्यासोबत आहे त्यांना धरून आपण जे काही आहे संसार प्रपंच तो आपल्याला जगावाच लागणार आहे. कारण हा जन्मच, आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही आपलं लोडवं करत नाही, किंवा जन्म आपण त्याच्यासाठीच घेतलेला आहे का जे संकट आहे ते झेलून आपल्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे, पुढे जायचं आहे. आपल्याला आपलं मन स्थिर ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे भाड त्यांचा, करा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी द्यावी न तू स्वामी भक्त, अरे कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, स्वामी जेव्हा आपण अशक्य ही शक्य, स्वामी आपल्या मनाला जरी सांगतो ना, तरी खूप छान अशी उभारी येते, आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार येतात आणि निश्चितच आपल्या डोक्यावरचा भार हा हलका होऊन गेलेला असतो. तुम्ही एकदा बघा, संकटात आहात, त्रासात आहात, तुम्ही खूप विचार डोक्यात सतत येत आहे, किंवा काहीतरी चुकीचं घडतं आयुष्यात, अशा वेळी जर तुम्ही तारक मंत्राचं नुसतं श्रवण जरी केलं ना, तरी तुम्हाला खूप भारी वाटतं. सकाळी सकाळी उठल्यावर घरात तारक मंत्र लावला ना, तरी सुद्धा तुम्हाला एक शिस्त लागते, छान असं वळण तुमच्या घराला लागतं. पॉझिटिव्ह, प्रत्येक दिवस हा पॉझिटिव्ह जातो. सकाळी छान लवकर उठून जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर. त्याचबरोबर पॉझिटिव्ह पण आपल्यामध्ये येत असतो. जाऊ द्या, आजचा दिवस जरी असा गेला ना, तरी उद्याचा दिवस माझ्यासाठी नक्कीच हा चांगला उगवणार आहे, आणि स्वामी माझ्यासोबत आहे ना म्हटल्यावर मला जगामध्ये काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही.
किंवा जगाच्या पाठीवर असं कोणतंही टेन्शन नाही का ते स्वामींना म्हणजे स्वामींच्या समोर मोठा आहे तर स्वामींच्या समोर निश्चितच लहानच असणार आहे. तर आजचा दिवस असा आहे, उद्याचा दिवस निश्चितच माझा चांगला असणार आहे, असं त्या घटना आपण घडत असतात आणि आपण आपल्या मनाला समजावून सांगत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना अजूनही तारक मंत्र कसं पठण करायचं हे समजत नाही किंवा ही सेवा कशी असते ते माहिती नसतं. खरं तर तारक मंत्र हा शक्यतो जर तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची आहे किंबहुना रोज मनशांतीसाठी आपल्या स्वतःच्या मनासाठी जे आपलं लहान मुलं आहेत, बाळ आहेत, आपलं मन त्याला समजावून सांगण्यासाठी जरी सेवा करायची असेल तर ही सेवा तुम्ही निश्चितच जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. मग तुम्ही 21 दिवसांची करू शकता किंवा 11 दिवसांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. कारण मासिक धर्म येतो, काही अडचणी येतात, कुठे जावं लागतं, अशा वेळेस 11 दिवस जरी तुम्हाला मिळाले तरी खूप आहे. बघा, तर एक सकाळी उठल्याच्या नंतर काय होतं, आवाज येत नाही, छान असतं, शांतता असते, टीव्हीचा आवाज नसतो, किलबिल नसते, मन शांत असते, गाण्याचा आवाज नसतो, मन त्या ठिकाणी स्थिर असतं. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर बघा आपण गुरुचरित्र पारायण करतो. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण खरं तर ब्रह्ममुहूर्त खूप जास्त सात्विक ऊर्जा देणारं असतं, म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून बऱ्याचशा सेवा, उपासना, जप, तप आणि पारायण करत असतो. आपल्यापर्यंत यावी कारण ही सात्विक ऊर्जा आत्मसात व्हावी म्हणून आपण ब्रह्ममुहूर्त असो किंवा कुठलंही मुहूर्त असो, या मुहूर्तावर आपण छान असं मनशांतीसाठी आपण सेवा करत असतो. मन शांत असतं, नुकताच आंघोळ करून बाहेर आलेलो असतो, झोप झालेली असते आणि त्याच्यासाठी डोक्यात कुठलाही विचार नसतो. सुरुवातीलाच आपण देवाचं जे काही नामस्मरण आहे ते करायला घेतो. शुद्ध विचारांमध्ये, शुद्ध शरीरामध्ये जर आपण ही सेवा केली तर निश्चितच याचा फायदा तुम्हाला होतो. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्ही सेवा केली किंवा करायची आहे तर ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठून सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दिवसभरात कधीही सेवा केली तरी चालेल. बऱ्याच ठिकाणी छोटे बाळ आहेत, मिस्टर लेट नाईटला येतात किंवा जॉबला उशीर होतो, उशिरा झोपलं जातं, उशिरा उठलं जातं, अशा लोकांनी दिवसभर जरी सेवा केली तरी चालतं. बघा, देवासमोर जरी बसलं तर खूप छान वाटतं. ज्यांना दिवसभरात केव्हाही सेवा करणं शक्य होत असेल त्यांनी सेवा करायचं. खरं तर मनात आपण देवासमोर जरी बसलं ना तरी स्वयंपाक काय करायचा आहे, कोणी येत आहे का, कोणी जात आहे का, सतत आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार येत असतात. म्हणून जर तुम्ही ही सेवा ब्रह्मउतार केली तर दिवसभराचं टेन्शन आपल्याला नसतं, कारण दिवसभरात तुम्ही केव्हाही काहीही कामं करू शकता. किंवा जर तुम्हाला तो टायमिंग नाही जमला तर दिवसभरात तुम्ही केव्हाही या सेवेला बसू शकता. जेव्हा तुम्ही नित्यसेवा करणार आहात, स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहात, 11 माळी जप करणार आहात, तेव्हा तुम्ही बसायचं आहे. सुरुवातीला 1 ग्लास घ्यावा, कुठल्याही ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्या म्हणजे हाताचे 3 मधले बोटं पाण्यामध्ये बुडवायचे आहे आणि ते छान असे बुडवून झाल्याच्या नंतर असेच हात त्या ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे जोपर्यंत आपण सेवा करत असतो. बोटं त्याच पद्धतीने बुडवून ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे. पण आपलं म्हणजे केंद्रात जेव्हा आपण एखाद्याला आजारी असल्यासाठी धुमावती तीर्थ देत असतो, वल्गा सुक्ताचं तीर्थ देत असतो आणि ज्या पद्धतीने आपण ते 3 बोटं बुडवून जे काही सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची. पाणी मात्र पूर्ण भरून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पिता येईल तेवढं पाणी तुम्ही भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बोटं डीप करून किंवा डायरेक्ट तुम्ही हात ठेवून सुद्धा ही सेवा करू शकता. तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 21 दिवस संकल्प करावा, महाराज माझ्या मनासाठी मला ही सेवा करायची आहे. मन शांती होऊ दे, कारण मनातले विचार जेव्हा थांबले ना तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात, पॉझिटिव्हिटी यायला लागते आणि निश्चितच आपल्या आयुष्यावर सकारात्मक बदल व्हायला लागतात. आपलं जे काही माइंड आहे तो छान असा पॉझिटिव्हिटीच्या दिशेने काम करत असतो. आपण चांगल्या गोष्टी मॅनिफेस्टेशन करत असतो आणि आपल्या आयुष्यात त्या घडत सुद्धा असतात. त्याचबरोबर आपल्याला याच्यावर हात ठेवून झाल्याच्या नंतर महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यानंतर हात ठेवायचा आहे. मधले 3 बोटं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डीप करू शकतात आणि तुम्हाला रोज तारक मंत्राचं पठण करायचं आहे. एकाच बैठकीत तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा संध्याकाळी करा, जसं तुम्हाला जसं जमेल तसं, पण एकच वेळ मात्र निश्चित ठरवायची आहे. कारण बघा, खरं सांगायला गेलं तर तारक मंत्र म्हणायला किती वेळ लागतो, 1 मिनिट पण लागत नाही. पण आपलं म्हणणं कसं असतं ते मात्र आपण आपल्या पद्धतीने म्हणत असतो. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ, ह्या पद्धतीने आपण तारक मंत्राची सुरुवात करत असतो. पण आपण आपल्या मनाला सांगतो आहे का आपलं जे मन आहे इकडे तिकडे फिरत आहे, भटकत आहे, चंचल मन आहे, ते स्थिर होण्यासाठी आपण ही सेवा करतो आहे.
बाळा बघ, निशंक हो, निर्भय हो. बरोबर आपल्याला तेच म्हणायचं आहे. ज्या पद्धतीने तारक मंत्र दिलेला आहे त्याच पद्धतीने. अशक्य ही शक्य करतील स्वामी. इतकं सुंदर असा तारक मंत्र आहे. स्वामी हा तारक मंत्र जगाला ऐकवायचा नाही आहे, तर आपल्या घरातल्यांना ऐकवायचा आहे, आपल्या मनाला सांगायचं आहे, आपल्या मनाशी आपल्याला गप्पा मारायच्या आहे. जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत ते मनातून काढून टाकायचे आहे. छान असं गप्पा मारत मारत इकडे तिकडे न बघता, इकडचा तिकडचा विचार न करता मन शांत एकाच ठिकाणी आणून तुम्हाला तारक मंत्र पठण करायचं आहे. जे माझ्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात जे काही दुःख आलं आहे ना, किंवा जो काही विचार आपण सतत करत आहोत ना, तोच विचार आपल्याला तारणार आहे आणि तारक मंत्र आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढणार आहे. असं आपल्या मनाशी गप्पा मारायच्या आहे. छान असं आपल्या मनाला ऐकवत ऐकवत 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यावर आपली इच्छा व्यक्त करायची आहे. त्या पाण्याकडे बघून ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. तुम्हाला अशा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. आता ज्यांना फक्त ताई मला तारक मंत्र म्हणायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठून सुद्धा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, किंवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा तारक मंत्राचं पठण करू शकतात, किंवा संकल्प नाही केला तरी चालतो. कारण बघा, तुम्ही जी सेवा करणार आहात ती महाराजांच्या चरणी रुजू होणारच आहे. मग 11 दिवसाचं अनुष्ठान करा किंवा 21 दिवसाचं अनुष्ठान करा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता. बघा, त्याचबरोबर आपण भरपूर पाणी पित असतो दिवसभरामध्ये. हे तारक मंत्राचं पाणी, जे काही बोटं आपण पाण्यामध्ये बुडवून जी काही सेवा करतो आहे ना, त्याच पद्धतीने तुम्हाला बोटं वगैरे आपण जे पाण्यामध्ये हे करतो आहे ना, तेच आपले हात वगैरे स्वच्छ धुवायचे आणि मग त्या पाण्यामध्ये ते बोटं बुडवायचे आहे. संकल्पयुक्त सेवा करायची आहे, तर तुम्हाला संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकतात, किंवा ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी अगदी थोडंसंच पाणी घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. जे बोटं आपण पाण्यामध्ये डीप करणार, त्याच पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये बोटं डीप करू शकतात, बुडवू शकतात, किंवा तुम्ही हात ठेवून सुद्धा करू शकता. बघा, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो नियम आहे तो निश्चितच ऐकला असेल का? बघा, कारण हा नियम काय आहे, आपल्या पाणी किंवा एखादी वस्तू आपल्याकडे आकर्षण करण्याचं जे काही ध्येय असतं ते पाण्यामध्ये असतं. त्याचबरोबर आपण म्हणतो बाई, एखादा विचार आपण खूप चांगला करायचा, आपल्या आयुष्यात खरंच चांगलं घडतं. पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह घडतं. मॅनिफेस्टेशन चांगल्या गोष्टींचं केलं तर निश्चितच त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. तसंच असतं, तारक मंत्राचं पठण करत असतो सकाळी, पॉझिटिव्ह सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये असते, पाण्याद्वारे ते आपल्या शरीरामध्ये जाते. म्हणून काही 7 इंद्रिय आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि आपल्या शरीराला शुद्धतेचा चांगला मेसेज जातो. मन शांत होते, आपल्या मनात येणारे विचार चांगले असतात, शुद्ध असतात, आयुष्यात सगळं काही चांगलं घडत असतं. तेच घडावं म्हणून आपण तारक मंत्राची अतिशय सुंदर आणि उच्च कोटीची सेवा करणार आहोत. रोज 3 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे, किंवा तुम्हाला रोज 3 वेळा म्हणायचं असेल तर त्या पद्धतीने म्हणू शकतात, किंवा स्वामींच्या कृपेमुळे रोजची सेवा तुमच्याने जेवढी होईल तेवढी करून तुम्ही रोज 1 वेळा सुद्धा तारक मंत्र म्हणू शकतात. म्हणजे 21 वेळा तुम्हाला तो म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने एक तुमचं अनुष्ठान पूर्ण होतं. त्याचबरोबर स्वामींच्या कृपेमुळे माझं सगळं काही सुरळीत सुरू आहे. अशा वेळेस नित्यसेवेमध्ये 3 वेळा तारक मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि काय करतो, आपण रोज ऐकतो, मंत्र म्हणतो, पण सेवा कधी केली ना तर निश्चितच ही सेवा करून बघायचं. ही सेवेमुळे आपल्याला खूप काही धनदौलत, पैसा मिळते असं नाही, पण मनाला खूप छान वाटतं, भारी वाटतं. आजारी, हट्टी, तापट, व्यसनी लोकांसाठी पण ही सेवा खूप जास्त महत्त्वाची आहे. रुद्राभिषेकाची सेवा सुद्धा आपण करत असतो. एखादं व्यसन असेल, आपल्या मनातील हट्टी तापट जो काही पणा आहे तो शांत होण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. बऱ्याच महिला खूप या सेवा करत असतात. सुंदर असे अनुभव लोकांना येत असतात. तुम्ही